नमस्कार मित्रमैत्रिणींनो. अगदी रोजच्या जेवणाच्या ताटाची शोभा ना चटणीनेच वाढते. मग ती चटणी कोणती असे ना का, पण ही चटणी आज आपण बनवणार आहोत ती झणझणीत असेल, कुरकुरीत आणि अगदी चवीला चविष्ट अशी अगदी सगळ्यांची आवडती शेंगदाण्याची चटणी. मग तुम्ही पोळी, एखादी वरण भात किंवा भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता. तर चला, जास्त आणखीन काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर इथे पॅन घ्यायचं आहे आणि 1 वाटी घेतले शेंगदाणे. आता शेंगदाणे घेतल्यानंतर अगदी गॅस मंद करायची, का आतमधून ते भाजले गेले पाहिजे. जेव्हा ते आतमधून भाजले जातील तेव्हा मात्र शेंगदाणे कच्चे लागणार नाही. सगळ्यात अगदी तुम्हाला एक उपाय सांगू. जर तुम्हाला लवकर शेंगदाणे भाजायचं असेल तर हात पाण्यामध्ये बुडवायचा आणि शेंगदाण्याला लावायचा. मी तसंच करते, म्हणजे त्याच्यामुळे काय होतात की पटकन आपले शेंगदाणे छान असे लवकरही भाजले जातात आणि अगदी आतमधून भाजले जातात. आता बघा, शेंगदाणे भाजू लागले तर कसं कळतं, तर साली त्या फुटू लागतात, म्हणजे शेंगदाणे आतमधून चांगले भाजले गेलेत. आता हे शेंगदाणे आपण काढून थोडेसे अगदी थंड व्हायला ठेवूया. तोपर्यंत त्याच पॅन अगदी चांगला गरम आहे, तर त्यामध्ये घालूया 2 मोठे चमचे सुकं खोबरं. सुकं खोबरं घालायचं, अगदी अलगद छान असं अगदी सुगंध येईपर्यंत, जरासा रंग अगदी बदली होईपर्यंत त्यात अगदी आपण भाजून घ्यायचं. सुकं खोबरं घातल्यामुळे काय होतं, शेंगदाण्याची चटणी आणखीन चवीची बनते. तर म्हणून नक्की सुकं खोबरं घालायचं. आता हे सुकं खोबरंसुद्धा भाजलं गेलं आहे, तर ह्याला आपण थोडंसं थंड करायला ठेवायचं. तोपर्यंत शेंगदाण्याच्या साली काढायच्या कशा. शेंगदाण्याच्या साली काढताना बऱ्याच वेळा किचन प्लॅटफॉर्मवर सगळा कचरा होतो. अगदी हाताने करेपर्यंत खूप बराचसा वेळ जातो. म्हणून अगदी साधी सोपी पद्धत आहे, पटकन शेंगदाणे आपले सोलले जातील. काय करायचं, कोणताही एखादी कपडा घ्या तुम्ही किंवा टॉवेल काही घ्या आणि त्याच्यावरती शेंगदाणे पूर्ण टाकायचे. पूर्ण टाकल्यानंतर त्याची अगदी पूर्ण अशी पोटली अगदी पूर्ण अगदी अशा पद्धतीने त्याला जवळ कपड्याला बांधून घ्यायचं किंवा असं हातानेच त्याला फक्त आता हाताने चोळत राहायचं. जसजसं तुम्ही चोळत राहाल तसतसं त्याच्या साली आपोआप सगळ्या सुटू लागणार. काही होणार नाही, व्यवस्थित सुटू लागणार आहे. एकही तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. 1, 2, 3 राहतील, पण बाकीच्या साली सगळ्या अगदी निघून जातील. आता बघा, मी सगळ्या अशा केल्यानंतर मग आपण आता कपडा उघडून पाहूया साली निघालेत की नाही. अशा पद्धतीने पाहिलं ना, बघा साली अगदी सगळ्या निघाले. पण आता हा कचरा कसा काढायचा, तर एखादी तुम्ही कोणती अशा पद्धतीचा झारा घ्यायचा, ज्या पद्धतीचा मी घेतलं आहे, आणि त्यात घालायचं. त्याच ठिकाणी आपल्या साली सगळ्या अशा पद्धतीने चाळून घ्यायचं. अगदी सोपी पद्धत आहे, म्हणजे कुठेही कचरा होत नाही आहे, कुठल्याही किचन प्लॅटफॉर्मवर राहत नाही, त्या कपड्यामध्येच सगळा कचरा पडतो. मग आपण उचलून तो टाकू शकतो. 1-2 कुठलेही शेंगदाणे राहिले तर त्याला सोलून तुम्ही घेऊ शकता. बघा, आता हे शेंगदाणे झाले, त्याला काढून घेतले आणि बाकीचे जे सुद्धा आहेत ना, ते सुद्धा याच पद्धतीने काढून घ्यायचे. अगदी सोपी पद्धत आहे. ही पद्धत तुम्ही कधीही शेंगदाणे सोलायचे असले की ही नक्की पद्धत वापरायची. आता सगळे शेंगदाणे आपले सोलले गेले आणि बघा, माझे ना शेंगदाणे फक्त 4-5च राहिले होते. आता हे सगळा कचरा टाकून द्यायचा आहे. आता पुन्हा आपण तो तवा घ्यायचा आहे किंवा पॅन. जरासं तेल घालायचं. जिरं घातल्यानंतर व्यवस्थित त्याला तडतडू द्यायचं. चांगलं तडतडलं की लसणाच्या पाकळ्या तुम्ही 10-12 घ्या किंवा 7-8 घ्या. अगदी त्याला छान असं अगदी जरासा रंग बदली होऊ द्या. छान असा रंग बदली झाला की पटकन आपण काय करायचं, त्याच्यामध्ये जे आपले शेंगदाणे होते ना ते सगळे घालायचे. शेंगदाणे आपण भाजून घेतलेलेच आहेत, पण या तेलामध्ये व्यवस्थित झाले पाहिजे आणि व्यवस्थित असे 2 मिनटं अगदी त्याला अशा पद्धतीने परतायचं. आता हे सगळं परतलं की नंतर आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये जे सुकं खोबरं होतं ते सुद्धा घालायचं. आता पुन्हा 1-2 मिनटं, फक्त 2 मिनटं पण नाही, कमी याच्यात केलं तर बरेच, पण जरा तुम्ही चांगलं भाजाल ना तर ती चटणी आणखीन बराच काळ टिकते. आता मात्र गॅस बंद करायची आणि इथे मी काश्मीरी लाल तिखट टाकलं आहे. तुम्ही हवं असल्यास जास्त तिखट हवं असेल तर तिखट घालू शकता. तर मी इथे तिखट मला जास्त नको आहे म्हणून अशा पद्धतीचं केलं आहे. आता हे सगळं झालं की पटकन आपण ह्याला आता 2 मिनटं परतल्यानंतर थंड करून घ्यायचं आहे. थंड केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि आता मात्र टाकल्यानंतर
पल्स मोडवरती याला वाटून घ्यायचं. म्हणजे म्हणजे काय होईल की ते जास्त पावडर, अगदी पूर्ण पावडर होणार नाही. जरासं चवीपुरतं मीठ आणि पटकन त्याला वाटून घ्यायचं. आता हे बघ, जरासं मी याला वाटून घेतलं आहे. पण काय होतं, वाटल्यानंतर कधी कधी ना शेंगदाणे राहतात खाली. अशा पद्धतीने जरासं हलवायचं आणि मग पुन्हा वाटून घ्यायचं. आता ही आपली शेंगदाण्याची चटणी मस्त रेडी झालेली आहे. तुम्ही खलबत्त्यात सुद्धा करू शकता. अगदी साधी, सोपी, कमी अगदी जिन्नस आहेत. बनवायलाही सोपी, खायला तर अगदी मस्तच लागते. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट्स करून नक्की सांगायचं आहे. आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे. शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानच्या रेसिपी बरोबर.